एकदा एका गाढवाने सिंहाला चॅलेंज दिलं की माझ्याशी लढ, मी हरवतो तुला. सिंहाने त्या गाढवाकडे पाहिलं, स्माईल दिलं आणि तिथून तो निघून गेला. हे दृश्य पाहिलं कोल्ह्याने, आणि कोल्हा सिंहाकडे गेला आणि विचारलं सिंहाला की तू त्या गाढवाला सहज लोळवू शकला असता, गाढवाला मारणं हा तुझ्या डाव्या हाताचा मळ आहे, तरी सुद्धा तू तिथून निघून का गेला? सिंहाने सांगितलं, अरे मी राजा आहे, राजा, जंगलाचा राजा. मला माहिती की मी जिंकणारच आहे, पण जरी मी गाढवाशी लढाई करून जिंकलो असतो तर कुणाशी लढाई करून जिंकलो असतो? गाढवाशी. त्याचा आनंद घ्यायचा. त्याच्यापेक्षा तो आता खुश आहे की मला घाबरून सिंह निघून गेला, त्याला खुश राहू द्या. तो त्याचा एन्जॉय करेल, आपण आपलं एन्जॉय करू. मंडळी, आपल्या आयुष्यात सुद्धा असे अनेक लोक येतात जे आपल्या डोक्याला त्रास देत असतात, जे विनाकारण वाद घालत असतात. तुम्हालाही माहिती असतं की तुम्ही तिथे बरोबर आहे, पण बऱ्याच वेळेला जर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला अडकवून घेतलं तर तुम्ही तुमचं आनंद घेणं, जगणं विसरून जाता. तुमच्या विचारांची सुद्धा एक उंची आहे ना. तुम्ही खाली स्वतःला का आणता? ज्या लोकांना जीवनातल्या अशा त्रास देणाऱ्या मूर्ख लोकांसोबत वाद न घालता त्यांना सहज हसत खेळत इग्नोर करणं जमलं, ते त्यांच्या आयुष्यात पुढे जातात.